हाय फ्रेंड, वेलकम टू मेजवानी शो। तर आज आपण मेजवानी शोमध्ये झटपट तयार होणारा नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत। तर हा नाश्ता आपण बटाट्यापासून बनवणार आहोत। अगदी झटपट आणि छान असं चवीला होतो। अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडतो। ना आपण यामध्ये मैद्याचा वापर केला आहे ना कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला आहे। अतिशय चवीला झटपट आणि छान असा आपला इथे नाश्ता हा तयार होतो। तर तुम्ही हा सकाळच्या वेळेला सुद्धा करू शकतात किंवा संध्याकाळी तुम्ही चहासोबत सुद्धा हा बनवू शकतात। अतिशय चवीला सुंदर होतो। तर तुम्ही ते पाहू शकता, छान असा टेक्स्चर आणि त्याचा कलर बघा, छान असा ब्राऊन कलर आलेला आहे। याचा आवाज बघा, छान असा क्रंची झाला आहे। तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी मी 3 मीडियम साईजचे बटाटे घेतले आहेत। तुम्ही हवं तर मोठे बटाटे घेऊ शकतात किंवा 3 ते 4 बटाटे घेऊ शकतात। क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता। तर आता आपण हे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता आपण याची सालं काढून घेऊयात। मी तिघही बटाट्यांची सालं काढून घेतलेली आहे। तर जाड किसणी असेल तर जाड किसणीने तुम्ही बटाटे किसून घेऊ शकतात। तर इथे मी मीडियम साईजची होलवाली किसणी आहे, त्याने मी बटाटे जे आहे ते किसून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला बटाटे जे आहेत ते किसून घ्यायचे आहेत। तर इथे मी राहिलेले तिघही बटाटे छान असे किसून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता आपले बटाटे किसून झालेले आहे। एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे आणि यामध्ये आता आपण हा किसून घेतलेला बटाटा जो आहे तो टाकून घेऊयात। आणि हा बटाट्याचा किस स्वच्छ आपल्याला 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचा आहे, त्याचं स्टार्च काढून घ्यायचा आहे। छान हाताने चळून आपल्याला हा जो बटाटा किस आहे तो धुवून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला हा बटाट्याचा किस धुवून तयार झालेला आहे। तर आता आपण एका चाळणीत काढून पाणी निथळून घ्यायचं आहे। पाणी निथळून घेतल्यानंतर आपण पुन्हा त्याला कढईमध्ये टाकून घेणार आहोत आणि यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। तर मी इथे 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित बटाट्याच्या किसला लावून घ्यायचं आहे। तर इथे छान असं व्यवस्थित बटाट्याच्या किसला लावून घेतल्यानंतर आपल्याला हे 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर तुम्ही इथे 5 ते 10 मिनिटानंतर पाहू शकतात बटाट्याचा जो किस आहे मीठ लावून ठेवल्यामुळे त्याला खूप सारं पाणी इथे सुटलेलं आहे। तर आता आपण एक भांडं घेऊयात आणि आता हे बटाट्याचा जो किस आहे त्याला आपल्याला छान असं पिळून काढायचं आहे। त्याच्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते संपूर्ण आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकतात आपल्याला बटाट्याचा किस हातात घेऊन छान दोघं हातांनी त्याला प्रेस करून त्याच्यातलं संपूर्ण पाणी जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि काढून झाल्यानंतर इथे एका बाउलमध्ये अशा पद्धतीने मोकळे करून घ्यायचं आहे किस। अशाच पद्धतीने मी राहिलेला बटाट्याचा किस आहे त्याचंसुद्धा पाणी काढून बाउलमध्ये अशा पद्धतीने मोकळे करून घेतलेलं आहे। आणि आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत। तर बघा, यामध्ये मी 2 मोठे चमचे कोथिंबीर घेतलेली आहे, 1 बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, अद्रक लसणाची पेस्ट आहे, ओवा, जिरं अर्धा चमचा घेतलेला आहे, अर्धा चमचा चिली फ्लेक्स आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी घेतलेली आहे। तुम्हाला स्पायसी किती आवडतं किंवा तिखट किती आवडतं त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकतात। तर मी इथे कोथिंबीर, मिरची, ओवा, जिरं आणि चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड, अद्रक लसणाची पेस्ट आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। तर इथे छान असे आपल्याला अजिबात मिठाचा वापर करायचा नाही, कारण आपण ऑलरेडी बटाट्याच्या किसला मीठ लावून घेतलेलं आहे, त्यामुळं आता आपल्याला इथे मीठ टाकण्याची आवश्यकता नाही। तर सर्व मसाले टाकून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकतात किंवा आता मी यामध्ये टाकून घेत आहे 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ आणि 2 मोठे चमचे बेसनाचं पीठ। तर अजिबात त्याला भज्यांसारखी चव येणार नाही। तर इथे तांदळामुळं जो आपण नाश्ता बनवणार आहे तो छान असा क्रंची आणि कुरकुरीत होणार आहे। तर अगदी आपल्याला तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। संपूर्ण बटाट्याच्या किसला ते पीठ जे टाकून घेतलं आहे ते छान असं कोट करून घ्यायचं आहे। अजून पण बटाट्यामध्ये मॉइश्चर आहे, तुम्ही पाहू शकतात। तर आपलं जे पीठ टाकून घेतलेलं होतं ते व्यवस्थित बटाट्याच्या किसला छान असं कोट झालेलं आहे। तर ह्यामध्ये आता आपण हाताला तेल लावून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने एक गोळा घेऊन छान असं हातात बसेल एवढा गोळा घ्यायचा आहे। ना जाड ना बारीक, अशा पद्धतीने ते हातावरच आपल्याला थापून घ्यायचं आहे। तर इथे मी अशाच पद्धतीने राहिलेले जे आहे ते
गोळा हातात जेवढा होईल तेवढा घेऊन थापून घेणार आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. आता आपला हा जो बटाट्याचा नाश्ता आहे आता हा तयार होणारच आहे. तर इथे मी शॅलो फ्राय करणार आहे, डीप फ्राय नाही करणार आहे. तर इथे मी एका पॅनमध्ये 4 ते 5 चमचे मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण तयार करून घेतलेला बटाट्याचा नाश्ता जो आहे तो टाकून द्यायचा आहे. एक 3 ते 4 मिनिटानंतर मंद आचेवरती तो छान असा गोल्डन तयार होईल आणि आता आपण हा पलटून घेणार आहोत. तर दोघं बाजूंनी आपला छान असा गोल्डन रंगावरती गोल्डन ब्राऊन कलरवर आपला जो नाश्ता आहे तो तयार झालेला आहे. आता आपण हा सर्विंगसाठी काढून घेऊयात. तर छान असं थंड झाल्यावरती तुम्ही पाहू शकता. आता आपण एक प्लेटिंग करून घेऊया. तर तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा तुम्हाला जी चटणी आवडेल त्यासोबत तुम्ही हे खाऊ शकतात. तर आपलं तयार आहे इथे बटाट्याचा नाश्ता कुरकुरीत आणि क्रंची. तर मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते की हा बटाट्याचा नाश्ता किती कुरकुरीत आणि क्रंची झालेला आहे. त्याला छान असं टेक्स्चरसुद्धा आलेलं आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया तशाच नवनवीन छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.